सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके गौरी नारायणी नमस्ते। जितेन्द्रियं बुद्धिमदा वरिष्ठं वातात्मजं वानुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपस्ते। ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः। तस्मै श्री ओम शांतिगिरिये नमो नमः। मग सगळं 16 मिनिटं सर्वांनी अटेन्शन मध्ये राहायचं. नीट बसा टाईट मध्ये. मग माल तिथं भजन होईल तोपर्यंत माल पूर्ण करून घ्यायची आणि सर्व एकदम टाईट मध्ये कुणी आपलं तिकडं बसता. ज्यांची माळ पूर्ण झाली असेल त्यांनी गुडघ्यावर बघा हात ठेवून शांतने बघा बाबांकडे लक्ष ओम जनार्दनाय नमः। 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 ओम जनार्दनाय ओम नमः पार्वती पते। हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन निष्काम कर्म योगी शिव योगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय। बजरंग बली की जय। त्र्यंबकराज भगवान की जय। नारद महाराजांनी भागवतामध्ये काय म्हणले, गुरु विने देव मोठा म्हणेल तो करंटा. ऐकलं का? गुरुहुनी देव मोठा तो करंटा. नारद महाराज काय म्हणतात, गुरु ब्रह्म भाव देतो. गुरूंना कोणत्या भावनेने बघायचं? म्हणून गुरु हा संत पुरीचा राजा. गुरु हा गुरुविने देव. गुरुविने देव. आपण काय म्हणतो, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु ब्रह्मा
गुरुर्विष्णू गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून गुरुंना काय मानायचं असतं? गुरुंना काय मानायचं? मला भाऊ नाही पण ज्यांना बोलते बोलत आहे ना, गुरुंना काय मानायचं? देव. जो फक्त शिष्य गुरुंना देव मानतो, परब्रह्म मानतो, तो देव काय म्हणतात? मी त्याचा दास आणि तिथं बघा, मी कोणा दास होतो? जो म्हणतो ना, का जो मानतो त्याचा दास भगवंताचा मी होतो. लक्षात ठेवा किती महत्व बघा गुरुना देव मानण्यामध्ये. कोणतेही बघा कर्तव्य करताना कोणाचं स्मरण केलं जातं? गुरूंचं केलं, गुरूंना वंदन. गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु. गुरु गल्लोगल्ली तुम्हाला मिळते बरं का. महात्मा काय म्हणतात? मंत्र तंत्र उपदेशिती घर गुरु आई ती बरं का. मंत्र तंत्र उपदेश देणारे गुरु तुम्हाला गल्लोगल्ली. मग बघा सद्गुरु कोणाला म्हटलेलं आहे? जे शिष्यात ते सद्वस्तू दावे ती, म्हणजे जे शिष्याला सत्य काय असत्य काय शाश्वत काय अशाश्वत याचं ज्ञान करून त्यांना म्हणतात सद्गुरु. मग तुम्ही दादा सर्व कोणते कर्म करून राहिले? सत्य का असत्य करून राहिले? पूजा सत्यम, मंत्र सत्यम, सत्यम देवम, गुरु वाक्य सत्यम, सत्यम एकम परम. आपण म्हणजे गुरुंना साष्टांग बघा दंडवत. काय साष्टांग दंडवत? साष्टांग नमस्कार. या समय गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु. जगद्गुरु म्हणजे नेमकं काय बरं? हे आपल्याला कळायला पाहिजे की त्याच्यातच अर्थ सामावलेला आहे. काय गुरु? गुरु म्हणजे तसं नाही, अन्य गुरु आहे. दुसरे सद्गुरु. सद्गुरु म्हणजे काय? सत्य वस्तूचा बोध करता बघा. जगात सत्य काय आहे याच तुम्ही देव ज्ञान करून त्याला म्हणतात सद्गुरु. त्यामुळे आणखी कोणाला म्हणलं जातं? कोणाला म्हणलं जातं? आणखी आपल्या महाराष्ट्रामध्ये संत होऊन गेले की नाही? कोणते संत? तुकाराम महाराज. त्यांना सुद्धा काय म्हणलं जातं? तुकाराम महाराज. जगद्गुरु. आणि यांची श्रद्धा. कारण त्यांच्या गावाचं नाव काय? कळवण. कळवण म्हणजे वनवन करायची नाही, आपली वनवन जावी, वनवन करायची नाही. त्यासाठी काय करायचं मग बरं का? काय ते 16 बघा गणपती बाप्पाच्या निमित्ताने घडून आणलं. आमच्या भूषण होते, त्यांनी सर्व सहकारी उपस्थित आहेत. भूषण बाप्पाचे काय? भूषण बाप्पा अशाने बघा भक्त कळवणचे योग्य उपस्थित ज्यांनी सोहळ्याचं आयोजन केलं. म्हणजे त्यांच्या श्रद्धेला नमन करून जर टाळीवर त्यांचं अभिनंदन करा. आता बघा आपल्या या बोर्डावरती काय लिहिलेलं आहे? ओम जगद्गुरु. म्हणजे या सोहळ्याचं नाव काय आहे? ओम जगद्गुरु. काय करणार झालं नाव या सोहळ्याचं? या सोहळ्याच्या अंतर्गत कोणत्या कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत? पहिला सर्वात महत्वाचा जपानुष्ठान, नागपंचमी अनुष्ठान सोहळा पहिला. त्याच्या अंतर्गत आणखी कोणते कार्यक्रम आहे? अखंड नंदन. अखंड नंदन बघा आपलं पुढे चालू आहे. भक्ती निवास होत्या
नामसंकीर्तन कुठं चालू आहे? इकडे चालू आहे वाटतं. नामसंकीर्तन कुठं चालू आहे? कमिटी कुठे आपण गर्दी पाहिजे ना, नुसतं लिहायचं नाही तर तुमचं चालू पाहिजे की नाही. आम्हाला काही दिसलं नाही, काही दिसतं कीर्तन होतं आपल्याला कुठं काय आहे बाबाईच्या मंदिरात पुढे काय आहे अभिषेक चालू आहे ना. आणि भक्तांनी अभिषेकाचा बघायला लावले. हा बघा कार्यक्रम महायज्ञ यज्ञनी महायज्ञ केले असं नाही ना. तेच लिहायला पाहिजे ना. यज्ञ काय फक्त यज्ञला पाहिजे. यज्ञ रुद्रयाग समजा तो यज्ञ बघा महायज्ञ लिहून ठेवलं. महा म्हणजे माझा यज्ञ असं काय असं नाही वर्गात. महायज्ञ म्हणजे त्यात अनेक बघा अनेक कुंड असतात अशा 108 कमीत कमी 108 जास्तीत जास्त त्याला म्हणते महायज्ञ. फक्त यज्ञ बघा यज्ञ सोहळा. आपला यज्ञ कोणता चालू आहे बरं का. आपला सुद्धा यज्ञ कोणता चालू आहे जप बघा. जप तर हा सुद्धा यज्ञ बरं का. जप करून सुद्धा जप यज्ञ बघायला म्हटलं जातं. दुसरं कोणतं यज्ञ चालू आहे आणखी आहे का बरं का. वदनी कवळ नाम घेता श्रीहरीचे काय म्हणतात. वदनी कवळ घेता नाम घेता श्रीहरीचे सहज हवन होत असे नाम घेता फुकाचे जीवन करीतो अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरणे नव्हे जाणीचे कर्म. म्हणजे यज्ञ कोणतं चालू आहे शरीरामध्ये का अग्नीवर. या जठरा आपल्या शरीरात जठराग्नी आणि जठराग्नीवर पाणी म्हणा दूध म्हणा फळ म्हणा फराळ म्हणा त्याचं बघा आव्हान चालू आहे. तो यज्ञाचे मात्र आपला यज्ञ कुंड बघा कुंड तयार करून त्यामध्ये गुरुच्या मंत्रघोषामध्ये हवन बघा यजमानांचा हस्त करून तो यज्ञ बघा त्याचं बघा नियोजन करावं का त्याचं कमिटीमध्ये अशा नाही बघा. हा नाग पंचमी जपानोत्सवाच्या अंतर्गत हे उपक्रम सुरू असताना आता आपण आजचं तिसरं सत्र आहे आणि आजचा चौथा दिवस आहे. या दुपारनंतरच्या 4 वाजेच्या विधी पाठानंतर आता आपला बरं का वेळ हा एक सत्संग असताना अनेक आमचे बालगोपाल जपानोत्सव बसलेले आहेत. आमच्या बघा शिवाजी वैद्य उपस्थित बरं का. अनेक सेवक उपस्थित आहेत. सुब्रमण्यम स्वामी बघा बघा बालाजी सारखे बघा स्वरूप या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक कुमारिका बघा या ठिकाणी उपस्थित आहेत. माता भगिनी त्याप्रमाणे काही सेवक आहेत. अनेक अनुष्ठार्थी ज्यामध्ये हायवर अनुष्ठान करणारे बघा. हवा एअर बघा एअर म्हणजे हवा. दुसरं काहीच न खाता पिता जे हवा बघा फक्त काय करतात या शरीराची आवश्यकता आहेत असं हायवरचा व्रत करून कोणा काही त्रास नाही ना. बरं आहे का. हा आपण प्रार्थना करून मी भगवंताला बाबांची प्रार्थना करूया. आमच्या गुरु भक्तांना त्रास होत नाही त्यांचं निर्विघ्नपणे हे त्यांचं व्रत पार पडू द्या की अशी प्रार्थना आपण भगवंताने करूया. हायवाले आता पाण्यावरचे फक्त बघा जल तीर्थ बघा तीर्थ H2O विज्ञान त्याला म्हणतात H2O म्हणजे बघा पाणीवर असं जल म्हणजे तीर्थ बघा
भगवंतांनी दिले होते बघा, ते प्राशन करून आमचे हे गुरुभक्त हे अनुष्ठान बघा करीत आहेत. तर टाळ्या होऊन त्यांचं अभिनंदन. आणि आता जल जे तीर्थ 3 नंबर दूध अमृत बघा, दुधावरचे कोण आहे? हा, दूध घेऊन आणू शकता बघा इकडे. जर टाळी होऊन त्यांचं बघा. आता फळावरचे फ्रुट्स, ओनली टेक फ्रुट्स नॉट एनी वन. म्हणजे बनाना असेल, ऍपल असेल, इतर फ्रुट्स असतील बरं. तर बघा फ्रुट्स. आणि बघा हनुमंतर आहे की नाही, हनुमंतराचा आहार आहे बरं का, आहे की नाही. फक्त फळ बघा सेवन करायचे असं व्रत या ठिकाणी सर्व हनुमान स्वरूप ही सर्व जवान किंवा गुरुभक्त करीत आहेत. त्यांचे टाळी वाजून आपण अभिनंदन. बाकीच्या बगर करी सगळं खिचडी केली अशा माध्यमातून मात्र जे दररोज टाचून गाऊन भाकऱ्या चपात्या काय ना भाकरी आणि तो ते मात्र सुद्धा या अनुष्ठान निमित्ताने फराळाचं बघा व्रत करीत आहेत. असं सर्व जनरल बघा जे सर्व फराळाचे व्रत करणे अनुष्ठान आहेत त्यांचे टाळी वाजून अभिनंदन. आता एका विषय बघा, एका विषयावर आपण या ठिकाणी थोडासा मंथन किंवा विचार करूया. पण त्या विचारावर मंथन करायचं आपल्याला हस्तलिखित जप साधना. काय हस्त ते बघा त्या नावामध्ये अर्थ दडलेला बघा. काय म्हणले त्याला? हस्तलिखित जप साधना म्हणजे काय? स्वतःच्या हाताने काय लिहायचं? मंत्र लिहायचा. काय करायचा? स्वतःच्या मंत्र. कोणता मंत्र लिहायचा? बंद मंत्र लिहायचं. बोलत ना समोरचे. दुसरे कोणतेच मंत्र द्यायचे नाही. आपलं एकच मंत्र आहे. 2 हात मारले भागवताचा मंत्राचा महिमा सांगितला की नाही. सद्गुरूंचे नाम मात्र तेच आम्हा सकळ मंत्र वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरु. हाच बघा मंत्र आपला श्रेष्ठ मंत्र आहे. असं मंत्र बघा या जपमध्ये दररोज काहींचा नियम आहे की नाही. कोणाचा नियम आहे का? मी दररोज एक पान का होईना जपले तो असं कोण आहे? जाऊ उभे राहणार. ज्यांचा असा नियम ठरलेला आहे बा, मी तर एक पान का होईना लिहितो बरं का. किती दिवसापासून? 1 वर्ष का 2 वर्ष का 4 वर्षापासून चालू आहे. तुमच्या यांच्या बघा 10 वर्ष का बघा, आमच्या बघा 10 वर्षापासून चालू आहे. त्या टाळीवर अनेक बघा जप वाहिलेले बरं का. 100, 1000, 500, 2000 धन्यवाद बघा. सर्व भक्तांना देऊया श्रद्धापूर्वक दे ओम जनान मंत्र लिहून बाबांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला परिवाराला स्वतःच्या जीवन प्राप्त करून घेत आहेत. म्हणून पुरेसे टाळून त्यांचं अभिनंदन. त्याचा महिमा लक्षात घ्या बरं का. हस्तलिखित जप का करायचं? म्हणजे हाताने जप का लिहायचा बरं का? हा महत्वाचा मत आहे लक्षात. आपली एक म्हण आहे. काय म्हणे? 100 बार बाका 1 बार लिखा. 100 बार बाका 1 बार लिखा. याचं गणित लक्षात घ्या बरं का. की मुखाने 100 वेळेस आपण बघा जप केला ओम जनार्दन ओम जनार्दन असं किती वेळेस जप केला मुखाने? 100 वेळेस जप केला. त्याच्या जेवढं पुण्य मिळतं ना तेवढं पुण्य कशाने मिळतं? हे बघा एकदा ओम जनार्दनामा नमः लक्षात मिळते. किती बघा महत्वाची आणि श्रेष्ठ साधना आहे. 100 मंत्र म्हणण्याचं पुण्य एकदाच लिहिल्याने बघा आपल्याला प्राप्त व्हायला म्हणतात. कारण बघा लिहिण्यामध्ये आपले सर्व इंद्रिय कामाला करतात. डोळे सुद्धा कोणता मंत्र पाहत्या तर तुम्ही डोळे झाकून लिहित्या. डोळे एवढे ठेवूनच लिहायचे ना मंत्र. म्हणजे डोळे सुद्धा कोणाला पाहत्या? त्या मंत्राला. लिहिताना सुद्धा ऑटोमॅटिक काय या मुखाने काय करतो? उच्चार होतो की लिहिताना न कळत मुखातून जप बघा केला जातो. बुद्धी का त्यावेळेला बुद्धी काय काम करते आपली? तो मंत्र बरोबर चुकी बरोबर लिहिला गेला तर विचार करून लिहिते बघा बुद्धी. पण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकेश्वर सगळी देवगा म्हणलं जातं बघा. बुद्धीचं स्मरण झालं. मन बघा मन, कारण मनात आल्याशिवाय तुम्ही जप घेऊ शकता का? हातात जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही काय कराल? आता जप घ्या नंतर वगैरे सुरुवात करा. म्हणजे मन सुद्धा कोणतं काम करतं? म्हणजे बघा अनेक इंद्रिय एकाग्र बघा. एक संघ म्हणतो संगम बघा. या
असं जप साधना आता अनेक भक्तांनी बघा ही साधना करून बाबांचा कृपा प्राप्त केलाय आणि त्या जपायचं आपण काय केलं माहितीये का? हा गोजरला तुम्ही पाहिलं असेल ना, शोकेस मध्ये मूर्ती बघा, काचे शो मध्ये मूर्ती ठेवली, मूर्ती बघा, ती मूर्ती कशाची आहे? मग ज्याला भक्त प्रवेश करतो बघा त्या जैनशाही धामाच्या मंदिरामध्ये, प्रथम त्याला कोण दर्शन होतं आणि दर्शन होत असताना काय विचार होत त्याच्या मामाला येतो, माझी सुद्धा वही, कारण ती मूर्ती कशाच बनवत आलेली आहे? जप बघा, जप वयापासून हजारो बघा जप वया त्या ठिकाणी काय केल्या वापरल्या गेल्या आहेत. कशा वापरल्या आहेत? ती मूर्ती बघा बनवतात. जसं का बघा पंढरपूरला तुम्हाला पाहायला का, पंढरपूरच्या कुठे आणखी खेड्या गोगाव खेड्याला एक विरोध सुद्धा अशा अनेक ठिकाणी आपण जेवढे आता जशा वयालेले राहतील ना तशा मूर्ती बनायचं काम चालू केलं असेल. यात आणखी एक छोटीशी मूर्ती आपण देवघरमध्ये सुद्धा पूजेसाठी कशी आपल्याला उपलब्ध करतात असाही प्रयत्न या ठिकाणी विचारतात. असं आपल्या वेळ संबंधाची हस्तलिखित जप साधना या अनुष्ठानामध्ये सुद्धा कोणी कोणी जपवायलेल्या 2-4 आतापर्यंत कोणी किती झाल्या बोटावर करावं. या अनुष्ठानामध्ये 1 का 2 का 4 माझ्या वया झाल्या. 3 पेक्षा जास्त कोणाच्या उभे राहा जागेवर 3 पेक्षा जास्त वय माझ्या आतापर्यंत भरून जाईल या अनुष्ठानामध्ये. बरं का बरं तर टाळी वाजून या भक्तांचं जप. धन्यवाद. जनशांती धर्मसभा आणि त्याच्यावर काय उल्लेख, पहिला उल्लेख काय करण्यात आलेला आहे? एखादी छापल्यामध्ये का आपण नाही का मूर्ती प्रांत ठेवणार होती, आता नाही का मग सुवर्ण कलशारोहण केलं त्यावेळेला 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 बघा या कालावधीमध्ये, म्हणजे मागच्याच वर्षी बघा त्या निमित्ताने या भागात तयार करण्यात आल्या. या बघा 35 पुणेश्वर का 35 पुणेश्वर त्यामध्ये सुद्धा असा फोटो बघा बाबां शहीद देण्यात आलेला. मग ते पान उघडल्यानंतर आता शेवटचा मुद्दा वर्ग महत्वाचा, ते पान उघडल्यानंतर बघा तुम्हाला काय वाचायला मिळेल, पाहायला मिळेल? ओम बाबाजी साहित्य विभाग, साहित्य विभाग त्या दुकानामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू बघा भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. त्याला म्हणतात जय बाबाजी साहित्य भांडार वर्ग. काय जय बाबाजी साहित्य भांडार, त्यामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि काय प्रश्न बघा, काय प्रश्न करण्यात आले वहीमध्ये, काय प्रश्न करण्यात आलेले आहेत की भक्तांनी ह्या दुकानातील बघा साहित्याचा वापर का करावा, वर्ग काय हे बाबांची साहित्य का वापरावं हा प्रश्न बघा या वहीमध्ये करण्यात आला. ही वही ती बघा म्हणजे लक्षात किती महत्वाची वही बघा. ही वही म्हणजे काय? बाबाजींच्या भक्ती मार्गाचा आरसा बघा, आरसा आहे आरसा. ही वही ज्यांनी जर वाचली ना निश्चित त्याच्या लक्षात आल्याशिवाय नाही यांनी बाबांचं कार्य काय केलं, बाबांची भक्ती म्हणजे काय. तर बघा आणि कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला हे साहित्य मिळू शकतं? गोजर, वेरूळ बघा, चांदोरीची नाही का, चांदोरी आणि आपली का फिरती गाडी राहते, त्या फिरत्या गाडीच्या माध्यमातून हे साहित्य बघा आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आणि याच्यामध्ये काय आवाहन करण्यात आलेलं आहे? बाबाजींचं साहित्य आपल्या जीवनात वापरून तर पहा. काय आवाहन करण्यात आलं? साहित्य आपल्या जीवनात वापरून तर पहा. बघा चॅलेंजवर आवाहन करण्यात बघा. त्याच्या लक्षात येईल, जे साहित्य वापरत असेल त्याच्या लक्षात येईल की ते वापरण्याचा काय फायदा होऊ शकतो. आता त्याच्या पुढे बघा, त्याच्या पुढे काय आहेत त्याच्या पुढे आणि बघा उद्देश काय, याचा उद्देश काय माहितीये का? उद्देश काय याचा? आपली सेवा. बघा तुमच्या सेवासाठी साहित्य मन खुलं करेल वर्ग. लक्षात तुम्हाला जे वस्तू लागतात ना त्या वस्तू तुम्हाला मिळाव्यात, उपलब्ध आहे म्हणून बघा दुकानाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये पहिलंच बघा सर्वात महत्वाचं आपण कोणत्या वस्तू ठेवलेली आहेत? जय बाबाजी अगरबत्ती आहे की
पहिले प्राध्यापन कशा दिलेले काडीवर आहे, काडीवर माडी आपला संकल्प झाला होता. म्हणजे अगरबत्तीच्या माध्यमातून काय उभं करायचं, आयुर्वेदिक हॉस्पिटल वागे काडीवर माडी म्हणतो, काडीवर माडी हे अशी जे बाजू अगरबत्ती लक्षात येईल. त्या अगरबत्तीच्या माध्यमातून आपल्याला बघा काम मिळू शकतो. बरोबर नाही का, बसमा आपल्या घरी. आणि बघा सुगंधही आणि आपली आठवण कोणाची होते, बाबांच्या लक्षात या अगरबत्ती. नाही तर अगरबत्ती अनेक प्रकार लोकांच्या अनेक कंपन्यांच्या आहेत. बाबांच्या अगरबत्ती वापरल्याने काय होतं, आणखी न कळत बघा आर्थिक सुद्धा न कळत काय फायदा लक्षात बरं का. समजा तुम्ही की 10 रुपये जास्त पुढे, समजा 10 रुपयाचा पुढा घेता, समजा कोणत्याही बघा दुकान तुम्ही अगरबत्ती घ्या, कोणतीही कंपनी बिगर नफ्याची अगरबत्ती विकेल का, लक्षात. मग जसं ती कंपनी काय करते, प्रत्येक पुड्यामध्ये काही बघा नफा घेते, तसं बघा आपल्या आश्रमातून निदान 8 आणे बघा, 8 आणे मला रुपये होणार आपल्याला बघा या अगरबत्तीच्या माध्यमातून बघा मिळतो लक्षात. आणि म्हणजे न कळत तुमचा हातभार कशासाठी लागतो, त्या हॉस्पिटलच्या कामासाठी लक्षात. म्हणजे इतर कंपनीला तुमचा रुपया 50 पैसे न जातात, ते कोणाला मिळतात, तुमच्याच बघा तुमच्याच कामाला ना. आश्रम कोणासाठी, तुमच्यासाठी लोक. आमचं कोणी काय रडणार आहे का, म्हणते आमचं काय कुठे रडणार आहे लक्षात. ते रडायला का आहे असं नाही. बघा जय बाबाजी साहित्य भांडार मध्ये जे अगरबत्ती बघा पाहिलं. दुसरं काय बरं का, का बनियन, जय बाबाजी मला गुरु बघा बनियन, जय बाबाजी बनियन आहे. दुसरं पुढे काय आहे, निष्काम करू मासिक आहे. तिसरं काय, सैंधव मीठ. दररोज भाजीला बाय नाही का काय वापरीत नाही की मीठ वापरे, मात्र बरं का तुम्ही कोणतं मीठ वापरे, समुद्राचं वापरीत्या का बाबांचं वापरीत्या, सांगा खरं तुम्ही कोणतं मीठ वापरीते, समुद्राचं वापरीत्या ना. हा लक्षात का, समुद्राचं मीठ हे रासायनिक प्रक्रियातून तयार झालेलं आहे. त्यात कशाचा वापर करण्यात आलेला आहे लक्षात घ्या बरं का. म्हणून आपण कोणतेही समुद्राचं मीठ वापरत नाही, इतर मीठ वापरत नाही. तर कोणतं मीठ वापरतो आपण, की ज्याचे कुठं डोंगरी माहितीये का, डोंगर कुठे माहितीये का, उत्तर भारतामध्ये हरियाणा, उत्तर नाही का, हिमाचल प्रदेश लक्षात. तिकडे डोंगरे काची डोंगरे जसे दगडाचे डोंगर राहतात, तसे या सैंधव डोंगर आहेत. तिथं बघा ते बघा ते दगड काचे सैंधव मिठाचे दगड काढले जातात. त्याने गाडी लोक 10 टायर 18 टायर 20 टायर का गाडी लोड होते बरं का. आणि ते मीठ आपल्या आश्रमात आणलं जातं. त्याचं पुन्हा येतं बघा छनी आतोड्याने काय केलं जातं, बारीक तुकडे केले जातात. ते याची गिरणी जसं ना धान्य गिरणी असते ना, तशी गिरणी बघा. त्या गिरणीचे खडे टाकले जातात. आणि मग ऑटोमॅटिक काय होतं, ते त्याचं पीठ होतं. पीठ झालं ते कशामध्ये पॅकिंग केलं जातं, पिशीमध्ये लक्षात. त्याची किंमत किती आपल्याकडे बघितलं, बाहेर किती आहे तुम्ही चेक करावं लक्षात. म्हणून बघा सैंधव आरोग्यासाठी ते अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून बघा सैंधव मीठ बघा तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तसंच अष्टगंध जर का पाहिला ना, अष्टगंध बरं का, अष्टगंध का पाहिला लावायचा, चंदन अष्टगंध. आणखी काय आहे बरं का, मुखवास बघा, गायत्री छाप बरं का. आपल्याकडे सुद्धा पुडी आहे, डुप्लिकेट पुडी बरं का. जसं तुम्ही गाय छाप आहे ना, बाहेरची गाय छाप, तशीच आपल्याकडे गायत्री गाय छाप नाही, आपल्या गायत्री छाप. ही गाय छाप खाल्याने काय होतं, अनेक आजार होत्यावर तुम्हाला. ही बाहेरची कंपनीची गाय छाप तुम्ही खाली ना, अनेक आजार तुम्हाला होऊ शकतात. मात्र गायत्री छाप खाल्ल्याने होणारे आजार बरं का, होणारे आजार मग मला लक्षात दोन्ही पडीतला पुढील फरक लक्षात घ्या. दिसायला सारख्याचे बरं का, दिसायला सारख्याचे, फक्त नाव काय, तिचं नाव गाय छाप, आपली मात्र गायत्री छाप. वैशिष्ट्य मात्र फरक आहे. त्याप्रमाणे बघा दररोज सकाळी तुम्ही दात घासता ना, टूथब्रश नाही बरेच च्यवनप्राश बरेच वापरलं जातं, ज्यामध्ये रासायनिक बघा वस्तूंचा उपयोग केला आहे. ते सुद्धा बघा आरोग्याला घातक आहे. म्हणून कोणतं दंतमंजन वापरायचं, त्यामध्ये आयुर्वेद बघा पदार्थ वापरले. त्यात मुख्य कोणता पदार्थ जास्त, त्याच्यामध्ये राख बरं. मग सैंधव मिठे इतर बघा वस्तू त्यात वापरलेले आहेत.
दंत बघा, दंत मंजन. दंत म्हणजे कोणतं वापरायचं बघा, एकदा वापरून तपा, मग बघा तुम्ही विचार करा. तुम्ही बघा स्वतःच्या मनाला पश्चाताप करा. मी आता म्हणजे वापरत होतो, किती नुकसान माझं करून घेतलं की पैसे गेले, माझ्या आरोग्यात नुकसान झालं. आता हे जय बाबाजी दंत वापरलं किती फायदा होऊ शकतो हे त्याचा अनुभव घेईल, बघा त्यालाच कळेल. असं दंत मंजन. पुन्हा काय आणखी अशा का सेंद्रिय गुळ, अनेक प्रकारचा गुळ बर का, सेंद्रिय गुळ लक्षात घ्या आपल्याकडे. पुढचं काय आणखी बरं, गाईचं तूप बरं का. तुम्ही तूप पाहता ना किती ते तूप बघा मार्केटमध्ये उपलब्ध बघा, उपलब्ध आहे. मात्र आपलं गाईच्या दुधापासून बनवलेलं नाही बघा तूप. बघा टी शर्ट आहे. आणखी काय आहे, काय आणखी काय अजून, हा बनियन झालं, ट्रंक, कवच 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 ट्रंक आहे. कवच ट्रंक म्हणजे काय, हा पॅन्ट वगैरे. हा त्याचं नाव म्हणजे पॅन्ट आहे ती, त्यांनी वेगळं नाव. अशा रीतीने बरं का, अशा अनेक प्रकारच्या वस्तू त्या आपल्या समाजाच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. म्हणून या साहित्य भांडवलातून बघा आपल्यासाठी खुलं केलेले आहेत. त्याचा बघा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा. हा झाला बघा पहिला दुसरं भांडवल. आता चौथं पेज, ज्यावर काय लिहायचंय, पहिलं आपलं नाव, पत्ता, फोन नंबर लिहायचा. आणि आतापर्यंत किती जपवाय लिहिल्या, कारण बाबा कधी पाहतात का, बाबा कधी काय करते, वया दिसल्या ना सजा कधी उचली त्यानं पाहतात कोणाची वर. आम्ही डायरेक्ट एखाद्याला फोन लावून पाहतो बरं. म्हणतो तिकडच काय होतो त्याला धक्का बसतो, काय फोन कसा आहे या, आपला नंबर कसा आहे बाबाकडे आला बरं का, लक्षात घे. तिकडे तो विचार करीत बसतो बरं, कारण अचानक फोन जातो लक्षात. म्हणून मोबाईल, पत्ता आणि जवळ सांगितलं. पुढे बघा, पुढे काय आहेत, जी शिक्षणाची परंपरा आपल्या भारतामध्ये अनादिकालून चालू होते बघा, सनातन, ती म्हणजे गुरुकुल. गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये महत्वाचा काय मुद्दा आहेत, आजचे बालक उद्याचे. आजचे बालक उद्याचे, मग ही बिघड घडली पाहिजे की सांगा. लहानपणाचं जे ड्रिंकिंग करायला लागले, मोठेपण काय केले सांगा ना. मग गावचा सरपंच कसा असला पाहिजे, हो, गावचा नेता कसा असला पाहिजे, तालुक्याचा, जिल्ह्याचा, देशाचा, लक्षात घ्या. आणि त्यासाठी शिक्षण बघा गुरुकुल पद्धतीचं असणं आवश्यक आहे, तरच काहीतरी भविष्य बघा आपल्या देशाचं घडू शकतं. म्हणून या ठिकाणी काय म्हणले, बाल मनावर होणारे संस्कार हेच व्यक्तिमत्व घडवते बरं का. जगदुजाना स्वामी सारख्या महान शिवतारी संतांचे अधिष्ठान ज्या गुरुकुलाला आहे, त्या गुरुकुलात आपल्या बाल्याला ठेवून तर बालगोपाल घडवण्यासाठी संत मंडळी बघा आमची नेहमी अवरात्र बघा प्रयत्न करीत असतात. मग अधिक माहिती साठी मध्ये आता बरं का बाबा बघणारे बरं, काय बघणारे, किती भक्त गुरुकुलमध्ये आपल्या पोरायला शिक्षण देतात बरं का. आपण या ठिकाणी बघू ना, तिथे उभे राहा बरं. माझा मुलगा बाबांच्या ग्रुपमध्ये, कोणत्या ग्रुपला, शिर्डी असेल, मार्ग असेल, वेरूळ असेल, तुमची असेल, ज्या गुरुकुलमध्ये आपला विद्यार्थी आहे आमच्या एवढ्यामध्ये 1 2 3 1 2 कोणी असो आपलं जवळचं नातेवाईक मधलं कोणी जर असेल, तो नातेवाईक नको, त्याची घरात आपल्या घरातलाच पाहिजे. नातेवाईक आला नाजवळ 17 15 येते पुढे 5 वाजते. आपला मेन मुद्दा काय आहे, स्वतःच्या परिवार, तर त्याला स्वाभिमान आहे. तर खऱ्या अर्थाने आपल्याला लक्षात येईल की या आपल्या भक्तांना बाबांच्या गुरुकुलविषयी स्वाभिमान आहे किंवा महत्व त्यांना कळालं नाही. आपला मुलगा बाबांच्या गुरुकुलामध्ये का शिकावा याचं महत्व विचार बघा त्यांना निश्चित कळायला बरं का. आता तुम्हाला नाही तो वागणार बरं का, आमचे वसंत भाऊला समजा ज्यांना नाही तो वागणार काही काही विचार करते, आपला असता आपल्याला असं तर आपणही टाकलं असं बरं का, पण त्यावेळी तुम्हाला दिलं असतं देवाची इच्छा. म्हणून जरा टाळी वाजण्याचं आम्ही म्हणून मग आता सर्व भक्तांनी विचार करायचा आहे, बाबांना काय वाटतं लक्षात.
आपल्या भक्तांनी काय केलं पाहिजे, समजा 2 पोरं राहतात कमीत कमी, 2 पोरं राहतात घरी, मग एक पोरगा काय करायचं, इकडे दुसरं कुणं काही शिकवा, मग एक कुणं नाही, एक कुठं प्रवेश द्यायचा. मग तुम्ही त्याचं काय करायचं, टेस्ट घ्यायची, कोणता मुलगा वर चढे बरं का, कोणता मुलगा भारी, लक्षात येईल. मग त्याच्यावरून त्या लक्षात येईल की गुरुकुल शिक्षण म्हणजे काय. लक्षात म्हणून सर्व भक्तांनी बरं का, जेवढे बसेल आहे तर तुम्हाला लिहून द्या का, लिहून द्यायचा बघा, बाबा बघणार बरं का, काय लिहून द्यायचं तुम्ही चिठ्ठीवर, तुमच्या चिठ्ठ्या दिला जाते बरं, चिठ्ठीवर काय लिहायचंय, आमचा मुलगा घरातून 5वीला जातो का 6वीला जाते बघा, आमच्या घरातला कोणतरी मुलगा आहे बा आमच्या घरात, भावाचा असं स्वतःचा, मग परिवारातला, आपल्या कुटुंबातला वर्ग, तो किती वेळा आहे त्याचा वर्ग लिहायचा वर्ग. मग बाबा तुम्हाला सांगणार आहे वर्ग कोणत्या मुलाला काय करायचं. आपण काय करूया, एक संधी बघा आपल्या भक्तांनाही आपण देऊया. आणखी बाबाने एक प्रश्न मनात आला बरं का, की गुरुकुलामध्ये बरं का आपल्या भक्तांनी काय करायचंय, एक प्रश्न बघा बाबा तुम्हाला सांगणार आहे. कोणता प्रश्न सांगणार आहे, आपल्या गुरुकुलमध्ये मी माझा मुलगा का प्रवेश देत नाही का, काय कारण त्यांनी सांगितलं, काय सांगितलं पाहिजे, पण त्यांनी कारण कारण सांगायचे, मी माझ्या मुलाला या ठिकाणीच काय करतो, शिक्षण देतो की इकडे गुरुकुलमध्ये आमच्या अडचणीमुळे, आमच्या कारणामुळे मी गुरुकुलमध्ये प्रवेश दिला नाही. त्याचं कारण बघा, बाबांना तुमच्याकडून कारण समजून घ्या, तुमची अडचण समजून घ्यायची लक्षात, आणि ती अडचण आपल्याला सोडवायची, काय करायची, म्हणून तुमच्यामध्ये जाणून घ्यायचं बाबांना की एवढे बघा भक्त परिवार असताना बाबांच्या ग्रुपमध्ये हे का प्रवेश दिला का, ही अडचण, समस्या किंवा कारण बघा आपल्याला लक्षात घ्यायचं, त्याचा आपल्याला उपाय काय करायचा, उपाय बघा करायचा आहे. नाही त्याला बघा, मग जर का विचार केला सर भक्तपर्यंत आपल्या एक जरी पोरग जर टाकलं तर जागा पुरायचं नाही आपल्याकडे विद्यार्थी आहे की नाही, मग त्याचा स्वाभिमान असला तरच बघा येऊ शकतो, लक्षात घ्या. म्हणून आता बाबा काय का या काही आता घरात पोरं नाही का बळजबरी पाहिजे, त्यांना काय करायचं आपल्याला बरं का, गुरुमध्ये त्यांना काय करायचं, प्रवेश द्यायचा आपल्याला. यावर्षी 5वीचे म्हणा, 4थीचे म्हणा, 6वी 7वी लहान वर्गात, आणि कोण सोयीच्छेने कोण तयार आहे की नाही ते आपल्याला समजा येत नाही. अशा रीतीने बघा, शिंकलं सत्य गोष्ट आहे बरं का. कार्यक्रम बरोबर आता म्हणाले पुढचं मंत्र लक्षात घ्या. पुढे का नोंदी एक पोरं बघा, म्हणजे मंत्र लिहायचं नाही, या पाना मंत्र लिहायचं नाही, इतर काही तुम्हाला लिहायचं असेल ना, नोंदी वगैरे करण्यासाठी असे एक पान सोडलं बरं का, त्याच्यावर काही लिहायचं, इतर काही लिहायचं, त्यावर जप लिहायचं नाही. पुढे सुरुवात झाली बघा जप लिहायची या मंत्रापासून. मग मंत्रालयाचे पान संपले समजा, पुन्हा शेवटी बरं का, पुन्हा एक शेवटी पान सोडेल बरं का तुम्हाला काही नोंदणी करण्यासाठी. नंतर शेवटी पुन्हा बरं का, कोणती परंपरा आहे बघा, कृषी आणि गोशाळा बरं का, म्हणजे आपल्या घरी कोणती गाय ठेवा, स्वदेशी गाय ठेवा बघा, तिचं महत्व काय, धेनू सदनम रईनाम बरं का, अर्थात गाय साऱ्या संपत्तीचे भांडार आहे बरं का. काय म्हटलेले, गोमाता ही सर्व संपत्तीचं भांडार आहे, भांडार बरं. एकदा काय झालं, आपल्या एका गोप्रेमी सेवकाने एका नेत्याला प्रश्न केला बरं का. काय प्रश्न केला, का म्हणे तुम्ही गोमांस का निर्यात करता बघा. काय प्रश्न केला, म्हणे तुम्ही गोमांस का काय करतात, काय करता. आता बाबा काय बोलले, निर्यात गोमांस तुम्ही का निर्यात करा, एका नेत्याला विचार बघा. त्या नेत्याने काय उत्तर दिलं, म्हणे आपल्या भारताला गोमातेपासून हजारो लोक, आपल्याला हजारो कोटी रुपये बघा
हजार कोटी रुपये बघा काय करतो आम्हाला उत्पन्न मिळतं बरं का. म्हणून आम्ही काय करतो म्हणे मग तो गोसेवका तो हुशार बघा चाणक्य बुद्धिमान होता बरं का. तर नेत्याला बघा त्याने का उत्तर दिलं माहितीये का. जर नेत्याने उत्तर दिले ना पैसे मिळावे म्हणून जास्त पैसे मिळावे भारताला म्हणून आम्ही गोमांस निर्यात करतो बरं का. त्याने त्याला सुंदर उत्तर बघा आमच्या एका गोसेवका तो अत्यंत बघा गाईचा प्रेमी होता तो गोसेवक. त्याने का उत्तर दिलं ते अत्यंत महत्वाचं बरं का उत्तर दिलं त्या गोसेवकाने म्हणजे नेताजी किंवा किंवा मंत्री वगैरे मंत्रीजी म्हणजे गोमात्याच्या या कोटी रुपयाला काय घेऊन बसले म्हणे. मी तुम्हाला एक कोटी काय 10-20 कोटी काय घेऊन बसले म्हणे. मी तुम्हाला याच्या कितीतरी बघा गाईच न मारता गाईचं गोमांस निर्यात न करता काय जिवंत ठेवून सुद्धा आपल्या भारताला काय मिळू शकतं हजारो कोटीचं उत्पन्न बघा मिळू शकतं म्हणे. काय उत्तर दिलं गाईला न मारता गाईचं गोमांस निर्यात न करता मी तुम्हाला काय करू देऊ शकतो म्हणे. काही कोटी रुपयाचं उत्पन्न गाई पासून बघा मिळू शकतो. म्हणून त्यांनी पुढे उत्तर दिलं बघा कशाने मी 1000 कोटी रुपये उत्पन्न या भारतात देशाला मिळून देऊ शकतो म्हणे न मारता निर्यात न करता गोमांस. तर लक्षात घ्या म्हणे गाय असतं म्हणे काय करते गाय काय करते म्हणे बछडे काय देते एक गाय एक देते 2 देते 4 देते किती किंमत होईल त्याची किती किंमत होईल लक्षात घ्या. एक गायीने किती बछडे दिले त्याचं गणित करा. त्या बछड्याला पुन्हा बछडे लक्षात घ्या. हा एक पहिला मुद्दा सांगितला. दुसरा मुद्दा कोणता सांगितला म्हणे बघा म्हणे दुसरा मुद्दा मंत्रीजी म्हणे गाय काय करते आणखी शेण देते. शेण काय करते शेणापासून काय होतं अनेक वस्तू बनतात किंवा ते खत सुद्धा होतं. हा दुसरा मुद्दा दिला अनेक हजारो रुपये त्यातून मग आपल्याला प्राप्त होऊ शकतात. तिसरं उत्तर काय दिलं गोमूत्र काय दिलं गोमूत्रावरून सुद्धा अनेक प्रकारचे बघा औषधं बघा तयार होतात बघा लक्षात घ्या. त्यातून मग 1000 रुपये आपल्याला मिळू शकतात. आणि चौथं उत्तर काय गाय काय दूध आहे दुधात तूप बनतं की दूध बघा विचार करा गाय न मारता विचार करणं एकच गायचं किती उत्पन्न झालं. अशा कोटी गायी भारतामध्ये किती उत्पन्न विचार करा ना. म्हणजे गाईला न मारता भारताचा फायदा आहे की नाही. मग गाईचं गोमांस नेण्याची काही गरज आहे का लक्षात घ्या. देवाच्या इच्छेने आता आपण मारणार आहे की तर बिचारे गाई एक दिवस ती सुद्धा मारणार आहे. मग तिला काय केलं पाहिजे मस्त पैकी खड्डा करून समाधी लक्षात समाधी दिली पाहिजे लक्षात. तो सुद्धा एक फायदा आहे. अशा रीतीने बघा स्वदेशी गोमातेचं महत्व बघा आपल्या या नोंदवून बघे देण्यात आलेले बरं बघा. हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे काय पवित्रतेचे लक्षण आहे संपन्नतेचे. म्हणून बघा भारतामध्ये पहिलं श्रीमंत कोणाला मानलं जायचं माहितीये का. तसं आजकाल श्रीमंत कोणाला म्हटलं जातं त्याच्यात हजारो कोटी लाख बघा संपत्ती आहेत त्याला आजकाल श्रीमंत मानलं जातं. मात्र पहिलं आपल्या भारतामध्ये श्रीमंत कोण होतं कोणाला मानलं जायचं त्याच्या घरी लाखो गायी ज्याच्याकडे असतील तो एक नंबरचा श्रीमंती. फक्त कशावर नको तर कशावर पाहिजे श्रीमंती कशा म्हणजे संपन्नतेचे लक्षण बघा असणं म्हणजे हे मांगल्याचं प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासून गायींना महत्वाचे स्थान दिले जाते. देशी गायीचे दूध आईच्या दुधाप्रमाणे अमृत आहे बरं का. देशी गायीच्या दुधामुळे प्रतिकार क्षमता वाढते बरं का. म्हणजे माणूस लोक आजारी पडत नाही तो सक्षम बघा ठणठणीत राहतो. त्याचं आरोग्य बघा बिघडत नाही. शरीर मजबूत राहतं व्याधीमुक्त होतं बघा व सर्व इंद्रिये उत्तम कार्यक्षम बघा होता. त्याची बुद्धी सुद्धा तीक्ष्ण होते बरं का. देशी गायीच्या शेणात व मूत्रात जीवाणू बघा निर्माण करण्याची प्रचंड क्षमता असते. हे जीवाणू वनस्पतींना वाढीसाठी असणारे सेंद्रिय खत जमिनीमध्ये तयार करतात बरं का. गोमूत्र शेणापासून बघा अनेक जंतू बघा आणि ते सेंद्रिय बघा शेतीत जमीन तयार करतात. त्यामुळे विषमुक्त अन्न निर्माण कोणतं अन्न निर्माण होतं विषमुक्त. तुम्ही लोक जे अन्न फेकून राहिले ना ते
कसं आहे विषमुक्त नाही तर काय विषारी बरं काय तुम्ही सारे लोक द्राक्ष असो कोणते फळ असो कोणते धान्य असो ते कसं तयार करून राहिले विषारी मग सांगा ते भारतामध्ये राहून आपण पुण्य करून राहिले स्वतः विष खाऊन राहिले दुसऱ्याला विष घ्या बघा चालू राहिले कारण काय रासायनिक खत रासायनिक औषधाचा वापर जोरदार चालू आहे त्याच्यामुळे तयार करतो विष तयार होतं म्हणून काय म्हणलं जातं बघा त्यामुळे विषमुक्त अनुभव निर्माण होतं अथर्ववेदातील मंत्र म्हणतो बघा काय म्हणतो अथर्ववेदा मंत्र बघायचं काय मंत्र आहेत धेनू सदनम रईनाम बघा म्हणजे अर्थात काय साऱ्या संपत्तीचे भांडार आहे बरं काय कशाचे भांडार आहे संपत्तीचं भांडार आहे लक्षात घ्या ही काय साधी गोष्ट नाही म्हणून सर्वांना काय विनंती आहे आपल्या पोट्याला स्वदेशीला हातून सर्व शेतकऱ्यांना काय विनंती करतात आपल्या पोट्याला कोणती गाय ठेवा जर्सी गाई ठेवून दुधाच्या पैशासाठी जर्सी गाय ठेवून आपला संस्कृतीचं वाटोळ करू नका आपल्या पिढीचं वाटोळ करू नका ही बाबांची विनंती असं आश्रमातील आगामी कार्यक्रम बघा कार्यक्रम झाल्यानंतर पुढे काय श्रमाला संकल्प आहेत नंतर विधीचा पाठ संकल्प आहे त्यातला विधीपाठ संकल्प पूर्ण झाला श्रमाला संकल्प बाकी आहेत आतापर्यंत फक्त 35 लाख म्हणजे 40 लाख पर्यंत श्रमाला झाला आपला समजा आतापर्यंत पुढे आता शेवटचा बघा शेवटचा पाहण्याचा बघा असली जप साधनेचा संदेश बघा बाबा गेल्यावर सत्ययोग में तप साधना त्रेता युग में यज्ञ द्वापर युग में दान एवं कलयुग में मोक्ष प्राप्ति के लिए हस्तलिंग सामला बघा या कलियुगामध्ये या साधनाने काय प्राप्त होऊ शकतं आपल्याला मोक्ष लक्षात असा महिमा या हस्तलिंग साधनेचा नामस्मरण के अनेकविध प्रकार है बघा मात्र उनमें से 100 बार बाका एक बार लिखा इस वचन अनुसार हस्तलिंग जप साधना को विशेष प्राधान्य दिया गया है इसलिए ओम जनार्दन नमः यह महामंत्र इस पुस्तिका में लिखकर श्री स्वामी शांतिगिरी बाबा को भिक्षा स्वरूप अर्पण करे बरं का बाबांना कोणती भिक्षा द्यायची काय संत मंत्र लिहायचा ती पूर्ण करा बाबांच्या जोडीमध्ये बरं का कोणती भिक्षा द्यायची बाबांवर हा या वयाची जी भिक्षा द्या लक्षात आणखी कोणती भिक्षा द्यायची म्हणजे पुढ्या पाड्याचं व्यसन असेल बरं का कळणवाले असतील बरं का एखादं छोटं मोठं काय व्यसन असेल ना ते काय बाबांना काय करा तो बाबांना काय करा भिक्षा मग जोडी दान करा बरं का लक्षात ही मग भिक्षा बाबा लक्षात हे पुढ्या पाड्या खाऊन बरं का व्यसनेच्या नादी लागून आर्थिक नुकसान आरोग्य नुकसान करू नका पुढे काय म्हटले बघा हा ही बघा प्रार्थना केली काय दान करायची ही जप वही मंत्राने पूर्ण करून बाबांना दान करायची प्रार्थना बाबांनी केली पुढे काय आहेत स्वामी शांतिगिरी फेसबुक आहे बरं का पुणे स्वामी शांतिगिरी काय पुढे पुढचं काय ते फेसबुक नंतर काय इंस्टाग्राम बरं का नंतर ट्विटर नंतर व्हॉट्सअप नंतर युट्यूब नंतर www.jbabaji.com हा त्याच्यानंतर ईमेल पुढे त्याच्यानंतर टेलिग्राम हा 1008 आपल्या अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी बरं का कोणा काही प्रश्न असला तर कोणत्या नंबर का या नंबर विचारायचा बरं का लक्षात जय बाबाजी व्हॉट्सअप करा पुढे काय बरं का दुसरे शेवटचे मध्ये लक्षात दररोज बघा बरं का दोन चॅनल वाले मालक 2 चॅनलचे मालक काय करतात माझ्या दररोज एक चॅनल वाला काय करतो 5 वाजता किती वाजता आपल्या चॅनल विधी काय करतो तो 5 वाजता चालू करतो हा बाबाजी टीव्ही वाले किती वाजता 5 वाजता काय चालू होते विधी कोणत्या टीव्हीवर बालाजी चॅनल पहिले चॅनल बालाजी आणखी कोणतं चॅनल आहे सुदर्शन आपल्या सूर्यजी चव्हाण के पर्यंत चॅनल आहे सुदर्शन न्यूज चॅनल बघा रोज पाठी किती वाजता
5:30. मग तुम्ही काय करा, जवळ पहा बसल्या की किंवा मोबाईल सुद्धा पाहता येत असेल ना, आहे का नाही? कनेक्शन केल्यानंतर असे ना बालाजी चॅनल आणि न्यूज चॅनल हे दररोज बघा. ही विधीचं काय करतात, प्रसारण विधी प्रसारण बघा करतात. म्हणून या दोन्ही चॅनलच्या मालकांचं जर जोला डायव्हर्स नाही आणि म्हणून खाली काय विनंती करण्यात आली, आपल्या जीवनातील अनेक समस्याचे समाधान मिळू शकते, फक्त नेत्याने विधी मंत्र ऐका बरं का. अशा रीतीने बघा तिचं महात्म्य शेवटच्या वाक्यात दिलेलं असून त्याने बघा या विधी म्हणजे काय, मिरर ऑफ बाबाजीच ड्युटर वर लक्षात घ्या.